Hello dear students, myself Sunita Shinde ma'am from SM Junior College Nandurbar. Today we are going to learn a new lesson 1.4 Big Data Big Insights from Prose section. So let us solve the icebreakers first. See, different activities are given in icebreakers. We are going to solve these activities. Let me read. Give business suggestions to the respective industry or company for the following situation. One is done for you. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन लेसनला सुरुवात करणार आहोत 1.4, ज्याचं टायटल आहे बिग डेटा बिग इन्साइट्स. या लेसनमधल्या आईस ब्रेकर्स ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या आपण सॉल्व करणार आहोत. बघा, आपल्यासाठी इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे की हे जे या ठिकाणी डेटा आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे तर यासाठी तुम्ही बिझनेस सजेशन्स काय आहेत, म्हणजे व्यापारी दृष्टीने तुम्ही काय सूचना करू शकतात, तर हे तुम्हाला सुचवायचं आहे. एक आपल्याला या ठिकाणी करून दाखवलं आहे. बघा, लेट मी रीड. ए, मेनी पॅसेंजर्स प्रिफर मॉर्निंग फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. And what is the suggestion given here? Increase the number of flights between 7 AM and 9 AM. बघा, या ठिकाणी मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी जे पॅसेंजर्स आहेत तर हे मॉर्निंग फ्लाईट ने जाणं पसंत करतात 7 ते 9च्या दरम्यान. तर त्यावर आपल्याला सजेशन काय दिलेलं आहे, तर तुम्ही 7 ते 9च्या दरम्यान ज्या फ्लाईट्स आहेत त्यांची संख्या वाढवा. बघा, आता नाऊ सेकंड ॲक्टिव्हिटी इज गिवन फॉर अस. बी, many students are opting for UPSC or MPSC exams. तर या ठिकाणी आपण what do we suggest here? Suggestion: establish more and more UPSC or MPSC study centers or increase the number of study centers for the students. म्हणजे बघा की बरेचसे विद्यार्थी हे UPSC किंवा MPSCच्या एक्झामला अपियर होत आहे, म्हणून सजेशन काय दिलं आपण, तर तुम्ही अशा प्रकारच्या UPSC MPSC जे सेंटर्स आहेत तर यांची संख्या वाढवा. नाऊ सी, मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. दिस इज अ डेटा. नाउ व्हॉट वुड बी द सजेशन? स्टार्ट डिफरंट ज्यूस सेंटर्स, ग्रीन टी, लेमन टी सेंटर्स और इन्क्रीज द नंबर ऑफ पार्क्स. बघा, बरेचसे लोक मॉर्निंग वॉकला कमला नेहरू पार्कला जाणं पसंत करतात. या ठिकाणी आपण सजेशन काय दिली आहे की तुम्ही एकतर आयदर यू इन्क्रीज द नंबर ऑफ पार्क्स, तुम्ही पार्कचा नंबर वाढवा, असं म्हणजे अधिक पार्क्स जे आहेत हे लोकांना अवेलेबल करा, किंवा पार्कच्या बाहेर तुम्ही ज्यूस सेंटर किंवा ग्रीन टी, लेमन टी मिळेल अशी काही व्यवस्था करा. डी, मेनी पीपल बाय क्लोथ्स फ्रॉम miracle.com ऑन ऑनलाईन शॉपिंग साईट. दिस इज अ डेटा. नाउ व्हॉट वुड बी द सजेशन? Increase the number of online shopping sites or register your clothes center on miracle.com. Ensure about quality. This is the suggestion we can give here. म्हणजे बरेचसे लोक या miracle.com ऑनलाईन शॉपिंगला प्रिफर करतात, तर या ठिकाणी आपण सजेशन दिलं आहे की तुम्ही या ठिकाणी रजिस्टर करा या miracle.com साईटवर, किंवा त्याची क्वालिटी जी आहे ती तुम्ही तिची खात्री करून घ्या, किंवा अशा प्रकारच्या अजून साईट्स आपल्याला वाढवता येतील का, हे एक सजेशन आहे. ई, द व्ह्यूअरशिप ऑन टेलिव्हिजन इज मोर बिटवीन 8 PM and 9 PM. म्हणजे काय की टेलिव्हिजन रात्री 8 ते 10 मध्ये दूरदर्शन पाहणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. तर व्हॉट इज द सजेशन फॉर दिस? इन्क्रीज द नंबर ऑफ ॲड्स टू गेट रेव्हेन्यू. मग अशा ह्या पिरियडमध्ये 8 PM to 10 PM हा जो पिरियड आहे यामध्ये आपण ॲड्स ची संख्या ही वाढवू शकतो, वेगवेगळ्या ॲड्स आपण देऊ शकतो की ज्याने शासनाला रेव्हेन्यू मिळेल. नाव सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. इट इज ऑन पेज नंबर 35. नाव सी द सेकंड ॲक्टिव्हिटीज. पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम वेरियस सोर्सेस. कॅन यू नेम अ फ्यू? बघा, या ठिकाणी तुम्हाला सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन असं दिलेलं आहे आणि त्यासाठी वन इज डन फॉर यू फेसबुक. नाव we have to tell the names of different sources from where we can get information. So you are quite familiar with this. We can see say WhatsApp, Instagram, television, YouTube, internet sites or newspaper. So these are the sources from where we get information. Now open your book on page number 36, from where the lesson starts. Page number 36. Now see,
The title is given here, Big Data, Big Insight. So dear students, let me tell you that this lesson, there is no title to this lesson. It is like an article. This lesson is like an article given for the study. It's an informative lesson. There is no writer to this lesson. In this lesson, we are going to learn about data and insights needed for ऑनलाईन वर्क. बघा, हा जो लेसन आहे तर यामध्ये रायटर नाही आहे, तर हा एका आर्टिकलसारखा लेख आहे हा. तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या डेटा किंवा इन्साईट्स आहेत ऑनलाईन वर्कसाठी, तर त्या कुठल्या आहे, त्यांची गरज असते हे यामध्ये सांगितलं आहे. Data isn't a new word for all of us. You know, every one of us is carrying a smartphone, even you students too. बघा, डेटा हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही आहे, कारण आपल्यापैकी प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. तुम्ही विद्यार्थीसुद्धा स्मार्टफोन वापरताय. Nowadays, in this pandemic of COVID-19, you students are using mobile phones or taking education through your smartphone. We can do many online work with the help of mobile phones. Many social sites we can say we use Facebook, WhatsApp, Instagram, blog. बघा विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्यापैकी प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि आता या कोविड पॅन्डेमिकच्या या सिच्युएशनमध्ये आपण घरी राहून स्मार्टफोनच्या मदतीने आपण एज्युकेशन घेतो आहे. ऑनलाईन वर्क जे आहे हे आपण आपल्या बऱ्याचशा बरंचसं वर्क जे आहे हे मोबाईल फोनच्याद्वारे आपण कम्प्लीट करतो. आणि बघा वेगवेगळ्या सोशल साईट्स आपण वापरतो, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ब्लॉग. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न this important topic which is related to information technology, and that is big data, big insight. तर आज आपण हा इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत, ज्या हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. बिग डेटा, बिग इन्साइट्स. दिस इज अ टायटल ऑफ दिस लेसन. नाउ I am going to read this lesson and then I'll explain the meaning of these paragraphs. Okay. So let us start the lesson. What is big data? See, there is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. Our food habits, our health care, our traveling, our scientific pursuits, you name it, and everything had changed 360 degrees. The massive data available with us can really work wonders. Friends, you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases, or watch videos. Yes, whatever activity we do online is recorded, monitored, and analyzed. So, a huge amount of data is collected. Let me give you an idea of how huge the data might be. See, dear students, the writer here says that in this topic we will learn that what is big data and big insights. Insights means what? A clear, deep understanding. So what type of deep understanding we are going to learn? So all these things we shall learn in this lesson through this video lecture. Let's begin big data and big insight. First of all, let's see what is big data. Friends, you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp. It is any website. Make online purchase or video. What happens? All these things we are going to learn in this lesson through this video lecture. Yes, and the answer is whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की हा लेसन जो आहे तर हा कशाशी रिलेटेड आहे. इट इज रिलेटेड टू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मग नाव द टायटल इज बिग डेटा, बिग इन्साइट्स. त्याचं मिनिंग आपण पाहणार आहोत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्साइट्स हियर? तर याचं मिनिंग आहे मीन्स क्लिअर और डीप अंडरस्टँडिंग, की जे आपल्याला खूप आकलन आपलं होत असतं. पण डीप अंडरस्टँडिंग कशाबद्दल हे आपण शिकणार आहोत बघा या व्हिडिओ लेक्चरद्वारे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण फेसबुकवर, व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट लाईक करतो, एखादी पोस्ट शेअर करतो, कुठलीही वेबसाईट असू देत, मग ज्यावेळी आपण ऑनलाईन परचेस करतो त्यावेळी काय होतं बघा, की या ठिकाणी
ज्या पण ॲक्टिव्हिटीज आपण ऑनलाईन करत असतो, तर या ॲक्टिव्हिटीज आपल्या रेकॉर्ड होत असतात, मॉनिटर होत असतात आणि त्या ॲनलाइज्ड होत असतात. मग बघा, बट बिग डेटा सॉरी big data can be petabytes or exabytes. Now see, these are the hard words in this lesson. What is the meaning of petabytes or exabytes? I will explain. Petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records or of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer contact center, social media, mobile data, and so on. Now, see what is the meaning? The huge information of data is collected, and this data is called big data. It can be petabytes or exabytes. Now, what is the meaning of petabytes or exabyte? A data consisting of billions to trillions of records of millions of people. This data is collected from different sources like web, sales, customer, contact centers, social media, mobile data, and so on. Let's see, if we add 15 0 to 1 is called 1 petabyte. It's 1 unit to count, and 1000 petabytes is called as 1 exabyte. So these are the units of counting. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मार्जिनमध्ये सुद्धा मीनिंग दिलेलं आहे. पेटाबाइट्स युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन. मिलियन हे लॉंग स्केल आहे बघा. मग यामध्ये 1 मिलियन मीन्स फॉर 10 लाख आणि एक्झाबाईटचं मिनिंग काय दिलं आहे? युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1 क्विंटिलियन. आता हे लार्ज स्केल आहे. अ कार्डिनल नंबर रिप्रेझेंटेड इन द US बाय 1 फॉलोड बाय 18 झिरोज बघा, आणि अँड इन ग्रेट ब्रिटन बाय 1 फॉलोड बाय 30 झिरो. म्हणजे US मध्ये जर आपण पाहिलं तर 18 झिरो एकावर आणि ग्रेट ब्रिटनमध्ये 13 झिरो. मग हे जे आहे ते युनिट्स आहेत काउंटिंगचे. याला पेटाबाईट आणि एक्झाबाईट असं म्हटलं जातं. दीज आर कॉल्ड ॲज पेटाबाईट्स ऑर एक्झाबाईट्स. टू काउंट दिस डेटा इज कॉल्ड पेटाबाईट्स ऑर एक्झाबाईट्स. बघा, म्हणजे हा जो डेटा आहे हा काउंट केला जातो, मोजला जातो. तर कशामध्ये मोजला जातो हा? तर पेटाबाईट्स ही एक कन्सेप्ट आहे आणि एक्झाबाईट ही एक कन्सेप्ट आहे. तर याद्वारे हा डेटा जो आहे जो आपण यूज करतो हा काउंट केला जात असतो. डिफरंट सोर्सेसमध्ये बघा हा डेटा आपल्याला अवेलेबल असतो. मग तो वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, कंपनीज असतील. त्याचे पुढे आपल्याला त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. The data available to industries and company is enormously increasing in volume, variation, velocity, veracity, and value. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. See what the writer wants to say here, that this data is collected from different sources like web, sales, customers, contact centers, social media, mobile data, and so on. Okay, so who use this big data? The answer is industries and companies, institutions and organizations. So all these factors use this big data. Even we people also use this big data. What is the use of big data? Now see, what is the use of this big data? Big data analytics is the complex process of examining large and varied data sets or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends, and customer preferences. With such huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. Many industries have advanced by miles from their competitors. It is not the amount of data that is important,
but what the organizations do with the data is what matters. See, the writer wants to say here that what is the use of big data? To analyze a big data is complex procedure, but when we analyze it, we get uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends, and customer preferences. Means what? What things customers like or what they don't like. All this information we get with this big data. Let us see the use of big data in various industries. We have already discussed this. सी डिअर स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, लेखकाला या ठिकाणी काय म्हणायचं आहे की हा जो बिग डेटा आहे हा ॲनालाइज करणं, याचं विश्लेषण करणं ही खूप कॉम्प्लेक्स गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पण जेव्हा आपण याचं ॲनालिसिस करतो, याचं विश्लेषण करतो, तर त्यामध्ये आपल्याला खूप इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आढळते. मग ही इन्फॉर्मेशन कशी असते की काही पॅटर्न्स हिडन असतात, काही अननोन असतात, आपल्याला माहिती नसतात, काही मार्केट ट्रेंड्स असतात मार्केटच्या बाबतीतले, काही कस्टमर म्हणजे गिराईकाचं जे प्रेफरन्स असतो, गिराईक काय कुठली गोष्ट कस्टमर त्याला आवडतं, कुठलं आवडत नाही. तर अशा प्रकारची जी इन्फॉर्मेशन आहे ही आपल्याला याद्वारे मिळत असते, ॲवेलेबल होत असते. आणि मग अशा प्रकारे बघा की हा बिग डेटा जो आहे हा आपण या बाबतीत व्हेरियस इंडस्ट्रीज याला वापरत असतात, व्हेरियस कंपनीज याला वापरत असतात. तर हे आपण पाहिलं. नाव in the next video lecture we will discuss uses of big data. What are the uses of this big data? So let us stop for today. Stay home, stay safe, have a nice time.